आज 40-50 वर्षाचा या मंगळवेढ्यातला जर इतिहास बघितला तर मंगळवेढचा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर त्यांच्याकडून पालकमंत्र्याला जर मुलाखतीला यावं लागत असेल, विचारायला यावं लागत असेल, तर याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं असू शकतं? मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आजच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय ढोबळे सर, आदरणीय बबनरावजी बाप्पा अवताडे, महेशजी नाना साठे, रामचंद्र नाना वाकडे, मुरलीधरजी दत्तू, मारुती बापू वाकडे, मुरलीधर सरकडे, विनायकजी नागणे, भारतजी नागणे, प्रशांत साळेसर, नामदेवजी पडोळे, ऍडव्होकेट रविकिरण कोळेकर, राजेंद्रजी चेळेकर, किसनजी सावंजी, मंचावर उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, ज्यांनी मंगळवेढाकरांच्या घराघरामध्ये आपुलकीचं, प्रेमाचं नातं निर्माण केलं, ते आपल्या अभि मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार, मंचावर उपस्थित या मंगळवेढच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय अरुणाताई माळी, उपस्थित या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद, सहकार्य, पाठिंबा देण्यासाठी आलेले वडीलधारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या अनेक दिवसाच्या घडामोडी आपण जवळून बघितल्यात, अनुभवल्यात. आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूरलाही आणि मंगळवेढ्यालाही नगरपालिकेची निवडणूक लढवती आहे. ब्रह्मांड नायक पांडुरंगाची पंढरपूर नगरी आणि आपली संताची नगरी म्हणून जे मंगळवेढा नगरीला ओळखलं जातं, या देवभूमी आणि संतभूमीची या दोन नगरीमध्ये तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या नावाखाली आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी उद्याच्या सर्वांगीण विकास असेल, विकासाचं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि हे व्हिजन घेऊन जात असताना अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की राज्यातलं सरकार आणि सरकारची त्या ठिकाणी चाललेली हुकुमशाही प्रवृत्ती आज 40-50 वर्षाचा या मंगळवेढ्यातला जर इतिहास बघितला तर मंगळवेढचा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर त्यांच्याकडून पालकमंत्र्याला जर मुलाखतीला यावं लागत असेल, विचारायला यावं लागत असेल, तर याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं असू शकतं? आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही सरकार म्हणून दबावशाही, झुंडशाही पद्धतीचं जर वागणूक करत असाल आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडे विकासाचा, काम केलेल्याचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे सांगण्यासाठी नाही. आणि ज्यावेळी मुद्दा विकासाची कामं सांगायला नसल्यानंतर आपल्याला समाज जातीपातीच्या मध्ये अडकवायचं आणि आपल्यामध्ये मनभेद निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या दिशाभूलीला प्रवृत्त करायचं. परंतु मी विनंती आपल्याला या ठिकाणी करायला आलोय की उद्या आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय अभिनी सांगितलं की मी कशा पद्धतीने काम करू शकते, या भागाचा विकास त्या ठिकाणी करू शकते. एकीकडे दुसरीकडचे उमेदवार पुढच्या उमेदवारांनी येऊन सांगावं तुम्हाला ज्या ज्यावेळी या मंगळवेढ्याच्या
नागरिकांनी काम करायची संधी दिली, त्यावेळी तुम्ही काम करायचं सोडून ठेकेदारी मक्तेदारीने एकमेकाची अडवणूक करणं, पिळवणूक करणं एवढंच काम गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलंय। एकीकडे महिलांचा सन्मान करता म्हणून तुम्ही सांगता, मग दुसरीकडे मला तुम्हाला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे। या मंगळवेढच्या अगोदरच्या गेल्या 5 वर्षाच्या विद्यमान नगराध्यक्षा या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। त्यांच्या अगोदरच्या आदरणीय अरुणाताई दत्तू त्या ठिकाणी होत्या। अरुणाताई दत्तूंना या मंगळवेढकरांनी काम करायची संधी दिली होती आहे। अरुणाताई माळींना त्या ठिकाणी जनतेतनं 5 वर्ष काम करायची, सेवा करण्याची संधी दिल्यानंतर देखील कुणी त्यांच्यावरती अविश्वास आणून, त्यांना अडचणीत आणून, वेळोवेळी त्या ठिकाणी अडचणी कशा निर्माण होत आहेत, त्यांना कुठली संकट त्या ठिकाणी निर्माण होत आहेत, कुठलं काम विकासात्मक काम करायला गेल्यानंतर अडवणूक करायची, थांबवायचं, त्या ठिकाणी ठेकेदारीच्या आणि मक्तेदारीच्या टक्केवारीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी अडवणूक करायचं काम आणि पाप कुणी केलं हे मंगळवेढकर बंधूंनो चांगलं त्या ठिकाणी ओळखून आहेत। आणि म्हणून सगळ्या मंगळवेढकरांनी एक नाव त्या ठिकाणी ठेवलंय, चंगू आणि मंगू। माता भगिनींना हे नाव माहित नसेल, घरी आपल्या कुटुंबात गेल्यानंतर तुम्ही फक्त विचारा चंगू आणि मंगू कोण आहेत। आणि म्हणून जर आपल्याला ही संधी आली आहे बंधूंनो, हे चंगून मंगू जर बाजूला सारले तर त्या ठिकाणी हा विकासातला अडथळा जर बाजूला सारायचा असेल तर उद्याच्या 2 तारखेला तुम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आलेली आहे। कारण या चंगून आणि मंगून आरोग्याचा ठेका यांच्याकडेच, समाजामध्ये महापुरुषाच्या पुतळ्यांच्या नावानं देखील राजकारण करणारी ही प्रवृत्ती, समाजातल्या तरुणांची डोकं भडकवायची, समाजातल्या तरुणांची डोकं भडकवायची। 6 महिन्यापूर्वी एक भूमिका, स्वार्थाला की दुसरी भूमिका, स्वार्थाला की त्या ठिकाणी उद्या कोणती भूमिका घेण्यासाठी हे मागे पुढे बघणार नाहीत। आणि म्हणून आरोग्य असेल, वेगवेगळ्या भूमिकेतनं त्या ठिकाणी ठेकेदारी घ्यायची आणि मंगळवेढाकरांना लुबाडण्याचं काम या ज्या चंगू मंगूनं केलंय, ते चंगू मंगू जोपर्यंत आपण बाजूला खड्यासारखं सारत नाही तोपर्यंत आपल्या शहराचा विकास बंधून त्या ठिकाणी होणार नाही। आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांची ओळख तुम्ही त्या ठिकाणी इथल्या नागरिकांनी बघितली। नव्या आणि जुन्या बहुतांश 60-70% यातले उमेदवार नवीन आहेत। तुमच्यासाठी काहीतरी करायचं विजन आहे, तुमची सेवा असेल, मग त्या भागातल्या प्राथमिक आज मूलभूत गरजांना देखील इथला नागरिक त्या ठिकाणी वंचित आहे। लाईट विजेचा असेल, त्या ठिकाणी घरकुलाच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, आमच्या ज्या महापुरुषांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी प्रेरणेनं बघतो त्या महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये देखील तुम्ही जर राजकारण आणणारी जर प्रवृत्ती असेल तर बंधूंनो आज एकवटणं काळाची त्या ठिकाणी गरज आहे। आज पुढचं हे सरकार म्हणून आपल्यावरती, वेगवेगळ्या शेतकऱ्यावरती, नागरिकांच्यावरती, माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी करतंय। आणि त्याला आपण उद्याच्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून त्या ठिकाणी या प्रवृत्तीला आपण थांबवण्याची या ठिकाणी गरज आहे। आपल्याला अडचणीत आणण्यासाठी काय काय प्रकार केले जात आहेत आपण बघतोय। चिन्ह वाटपाच्या वेळी अडचणी, फॉर्म भरला की त्या ठिकाणी नवीन अडचणी, चिन्ह एकत्रित मिळू नये म्हणून राज्याचा पालकमंत्री, जिल्ह्याचा किंवा राज्याचे मंत्री जर त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असतील तर भविष्यात लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतला जो दिलेला अधिकार आहे, मत मागायचा असेल, मत मांडायचा अधिकार त्या ठिकाणी असेल, किंवा मतदान रूपी आशीर्वाद देण्याच्या अधिकारावरती देखील जर आपण आता जागृत नाही झालो तर भविष्यात मतदान देखील बंधून त्या ठिकाणी होणार नाही। कदाचित ही प्रवृत्ती फोपावली तर निवडणुकीचा आदेश आणि निवड झाली म्हणून देखील त्यांचा आदेश त्या ठिकाणी होईल। अशी प्रवृत्ती थांबवण्यासाठी उद्याच्या 2 तारखेला आपल्याला सगळ्याला एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा लढा उभा करावा लागेल। आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी बंधूंनो यशाचं गमक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो। 2011ला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती त्या ठिकाणी पंढरपूरला यश संपादन केलं होतं। पंढरपूरला देखील विरोधकांची एक जागा 2011ला त्या ठिकाणी बिनविरोध झाली होती आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं यश त्या ठिकाणी बहुमतानं संपादन केलं होतं।
ह्यावेळी सुद्धा पंढरपूरला तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी सामोरं जात असताना माझी अर्धांगिनी म्हणून ज्या ठिकाणी सुखदुःखामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःखाच्या प्रसंगी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिले की त्या ठिकाणी तिथं नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि इथं माझी त्या ठिकाणी आई नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. तिथं देखील एक जागा बिनविरोध ह्यावेळी देखील झाली आहे. म्हणजे तिथला 2011 प्रमाणे यशाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला होता. मला इथली धाकधूक होती, पण 2-2:30 वाजता मला समजलं इथली पण एक जागा बिनविरोध झाली आहे. मग म्हणलं इथली पण त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा यश नक्की आहे. त्याच दिवशी त्या ठिकाणी मी सांगितलं आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं जे हे देवभूमी आणि संतभूमीचं अखंडपणानं नातं हे आज निर्माण झालं नाही, गेले अनेक शेकडो वर्षाचं नातं आहे. इथला वारकरी असेल, इथला पाईक त्या ठिकाणी पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी त्या ठिकाणी धावून जातो, आशीर्वाद त्या ठिकाणी घेतो. माझ्या कुटुंबावरचं दुःखाचा प्रसंग बाजूला सार, सुखाचा त्या ठिकाणी आण, ही भूमिका ज्या पांडुरंगाला साकडं घालतो त्या पांडुरंगाला आणि या दामाजी पंत आणि गैबीर साहेबाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो. कारण आपल्या मनामध्ये मतभेद, सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम आहे येणाऱ्या आठवडाभरात त्या ठिकाणी केलं जाईल. समाजात विभागणी करण्याचं काम आणि पाप पुढच्या लोकांच्याकडून केलं जाईल. पण इथला समतेचा समानतेचं भूमिका मांडणारा आपला मंगळवेढा नगरी आहे आणि या मंगळवेढा नगरीमध्ये दामाजी पंत संतांची भूमिका, संतांची त्या ठिकाणी आपण आशीर्वाद घेऊन असेल किंवा गैबी साहेबाच्या उरसाच्या वेळी देखील तेवढ्याच नम्रतेनं अंतपूर्वक त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि म्हणून आम्ही सामाजिक तुमच्या भूलथापाला कधीच बळी न पडता उद्या आपल्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं. परवा दिवशी सकाळी आपल्याला ते चिन्ह मिळणार आहे. पण तुम्ही किती जरी अडथळे आणले, किती जरी संकट आमच्या पुढे त्या ठिकाणी उपस्थित केली, किती जरी तुम्ही लोकशाही मार्गाला अडथळे आणण्याचं काम केलं, तर इथली तमाम मायबाप जनता येणाऱ्या काळात या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ही चुकीची माणसं प्रवृत्ती, आणि पुन्हा एकदा सांगतो, चंगू मंगू जर त्या कायमस्वरूपी हकलायचं असेल तर एकत्रितपणे येऊन आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. या दिलेल्या आशीर्वादाला त्या ठिकाणी उद्याची 5 वर्ष तुमच्या सेवक म्हणून आदरणीय आबे असतील, सर्व त्यांच्या सोबत जाणारे नगरसेवक प्रामाणिकपणे काम करतील, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेच्या स्वाभिमानासाठी, शहराच्या विकासासाठी